नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कशात भावना सगळे. मी प्राध्यापक विशाल तुपे, मॅथ्स बाय तुपे सर, आपलं युट्यूब चॅनल. भावना, गेल्या 4 ते 5 महिन्यापासून बऱ्याच मुलांच्या कमेंट होत्या की सर आम्हाला मापन या प्रकरणावरती एक व्हिडिओ बनवा. तर मग आज मी तुमच्या सगळ्यांची विनंती मान्य करून मापन हे प्रकरण घेऊन आलोय. आणि हे प्रकरण मी तुम्हाला लागोपाठ 4 ते 5 दिवस देणार आहे. त्यातला मापनाचा भाग क्रमांक 1 बेसिकचा भाग आहे. आजचा व्हिडिओ समजला की पुढचे 4ही व्हिडिओ तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजतील. तर तुमच्या सगळ्यांच्या विनंतीनुसार मी तुम्हाला मापन हे प्रकरण घेऊन आलोय. तर नेमकं तुम्हाला इथं स्लाइडमध्ये दिसतंय बघा, तो हेक्टो डेक्का वगैरे वगैरे काहीतरी मापन आहेत बघा. याचा नेमका अर्थ काय ते पण आपल्याला बघायचं या. आणि यात काय शिकायचंय, पण यात शिकायचंय तुम्हाला रूपांतर करणं. मापन म्हणजे काय असते, एकमेकातलं रूपांतर करणं असतं. बघा आता नेमकं काय ते आपण बघूया. त्याबरोबर त्याच्या अगोदर बायांनो, मॅथ्स बाय तुपे सर या नावानं आपलं एक प्ले स्टोअरचे ॲप आहे. गेले 4-5 महिने झाले आपलं ते ॲप मार्केटमध्ये आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते ॲप खरेदी केले. आता जवळजवळ 2 महिन्यामध्ये भरतीचं वातावरण तयार झाले, भरती पण निघणार आहे. तर मग ज्या विद्यार्थ्यांना भरतीची तयारी करायची आहे, जे नवीन विद्यार्थी आहेत किंवा जे विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी भरती दिली आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंतचं आपलं फक्त गणित आणि बुद्धिमत्ताचं ॲप आहे. खूप चांगलं ॲप आहे. ज्या विद्यार्थ्यांची काहीच तयारी नाही असे विद्यार्थी सुद्धा जर तुम्ही 4 महिन्याची बॅच केली तर चांगल्या पद्धतीने तुम्ही शिकू शकताय. या बॅचमध्ये जवळजवळ 300 व्हिडिओ आपण देणार आहे. जर तुम्ही उशिरा प्रयत्न केला बॅच घ्यायचा तर तुमच्याकडून ते बघणे होणार नाही. वारंवार तुम्हाला एक 4 ते 5 महिन्यापासून मी सांगतोय की बॅच आताच घ्या, ते तुमचे व्हिडिओ सगळं बघून होतील आणि तुम्हाला रिव्हिजन करायला वेळ मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना आपले व्हिडिओ आवडत आहेत, आपले बरेचसे व्हिडिओ आहेत ते बघा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते बघून जर आवडलं तर नक्कीच हे ॲप तुम्ही घ्या. चला तर मग आता या प्रकरणामध्ये काय शिकायचंय बघा. तर मला एक सांगा, मापन या प्रकरणामध्ये मोजमाप आहे, एकमेकात रूपांतर करायचे. मला एक सांगा, तुम्हाला मी वजन मोजायला लावलं, तुम्हाला मी कॅपॅसिटी धारकता मोजायला लावली आणि तुम्हाला मी अंतर मोजायला लावलं. या तिघांची एकक वेगवेगळे. वजन आपण कशात मोजतो रे? साधारणतः आपण किलोग्रॅम मध्ये मोजतो. त्यानंतर आपण काय ग्रॅम मध्ये मोजतो, मिलीग्रॅम मध्ये मोजतो. तसं कॅपॅसिटी कशात मोजतो? धारकता पाणी दूध लिटर मध्ये मोजतो, मिलीग्रॅम मध्ये मोजतो. आहेत ना एकक, अशी बरीचशी एकक आहेत. अंतर किलोमीटर मध्ये मोजतो, मीटर मध्ये मोजतो, आहे की नाही, सेंटीमीटर मध्ये मोजतो. सगळी त्यांची पण ही काही एवढीच एकक नाही, ती 7-7 एकक आहेत प्रत्येकाला. एकक कोणती आहे तीच आपल्याला बघायची ती. पण या सगळ्यांचं एक स्टँडर्ड एकक आहे, म्हणजे सगळ्यांना एका एककात मोजण्यात एक प्रमाणित एकक आहे. म्हणजे काय, वजन वजन ग्रॅम मध्ये मोजतात, ते प्रमाण आहे, एक प्रमाण. धारकता मीटर मध्ये मोजतात आणि अंतर हे मीटर मध्ये मोजतात. हे कॉमन आलं, त्याच्यावर आधारित बाकीचे 7 एकक आहेत. वजनाचं स्टँडर्ड एकक मेन एकक ग्रॅम आहे बघा, त्याच्यावर बाकीचे एकक आहेत. मला एक सांगा, मला रूपांतर करण्यासाठी एक चार्ट माहित पाहिजे बघा. चार्टचं काय माहिती आहे का? मीटर लिटर ग्रॅम, काय मीटर लिटर ग्रॅम, आणि या बाजूला आहे काय माहिती आहे का, एम, काय देशी सेंटी मिली. या बाजूला आहे एका हेक्टो आणि किलो. असा तुम्हाला चार्ट पाठ करायचा आहे. आम्ही इंग्रजीतनं सांगितलंय, पुढे गेलो तुम्हाला मराठीतनं सांगणार आहे. अर्थ काय ते पण मी सांगणार आहे. अजून शॉर्टकट मध्ये सांगू का? हा चार्ट पाठ करताना कसा करायचा, मध्ये घ्यायचा मलाग, मलाग, त्या बाजूला घ्यायचा एम, त्या बाजूला घ्यायचा KHD. सोपं होणार आहे म्हणून सांग. KHD मलाग, समजा 2 पुरी आहेत, त्या 2 पुरी एकमेकाशी गप्पा मारतात. एका पुरीनं दुसऱ्या पुरीला काहीतरी द्यायला आणले,
तिने काय केलं, असा एखादा बॉक्स घेतला, तो बॉक्स त्या पुरीला द्याय गेली. काय आहे त्या माहित नाही काय, ती बॉक्स दिला, ती घेतला, बघती या त्या काय समजा ह्यात काय दिलंय ते. ती काय म्हणते माहितीये का, काय हे दिलं, काय म्हणते, काय हे दिलं मला ग, मला ग. बघती या मला डाऊटच आहे म्हणते, तुम्हाला काय दिलंय ते, मला काय आहे डाऊटच आहे यात काय आहे ते, डाऊट मला आहे, डाऊटच मला आहे. कसं, काय हे ते, काय हे दिले, बघा ना, काय हे दिले लाग, लाग. आणि काय म्हणते, डाऊटच, च म्हणजे सी असते, डाऊटच मला आहे. बरोबर, काय हे दिलं मला ग, डाऊटच मला आहे. काय हे दिलं मला ग, डाऊटच मला आहे. म्हणते ना मला माहित नाही काय ते, डाऊटच आहे तू काय मला दिलंय ते. पण हे इंग्रजीतनं झालं, आपल्याला मराठीतनं शिकायचं. परत एकदा, काय, काय हे दिलं मला ग, डाऊटच मला आहे. काय हे दिलं मला ग, डाऊटच मला आहे. ठीक आहे, त्यावर आता मला एक सांगा, परिणामी म्हणजेच काय माहिती आहे बाळांनो, मापन, मापन. वस्तुमान म्हणजे वजन, वजन, लांबी आणि धारकता मोजण्यासाठी जे आपण एकक वापरतो का नाही, त्या मोजमाप वापरतो का नाही, त्यांना परिणामी म्हणतात. काय परिमाणे, बरं काय आणि म्हणतात. कुणाला म्हणतात, वस्तुमान, लांबी आणि धारकता मोजण्यासाठी जे वापरतो त्याला म्हणतात. बरोबर ना. मेट्रिक पद्धत, दशमान पद्धत म्हणजे काय माहितीये का, हे तिघजण मोजायला पद्धत वापरतात का, त्या पद्धतीचं नाव आहे मेट्रिक किंवा दशमान. सगळं काहीच नाही, फक्त पद्धत, ही पद्धत आहे बाबा त्याची असं. मला एक सांगा, लांबी म्हणजे काय, अंतर, अंतर मोजण्याचं, बघा बरं मी काय सांगितलंय, मीटर हे मूलभूत एकक आहे सांगितलंय. वस्तुमान म्हणजे काय, वजन मोजण्याचं, ग्रॅम हे मूलभूत एकक आहे, ग्रॅम. आणि द्रव पदार्थ मोजण्याचं लिटर हे मूलभूत एकक, मूलभूत म्हणजे मग स्टँडर्ड, तीन एकक आहेत. त्या आता कालमापन, बघा कालमापन म्हणजे काय, वेळ मोजण्याची एकक आहेत बघा बरं. वेळ मोजण्यासाठी सेकंद आहे, मिनिट आहे, तास आहे, हे वापरतात. वस्तू मोजायला काय, डझन, कोस आणि स्कोर वापरतात वस्तू मोजायला. कागद मोजायला काय, दस्ता, टीम वापरतात. जागा मोजायला गुंठे, आर, एकर, हेक्टर वापरतात गुंठ मोजायला. धान्य मोजायला क्विंटल आणि टन हे वापरतात. तर सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, बाकीचे सगळं येणार आहे, फक्त आता मी तुम्हाला सांगतोय नेमकं हे मोजाय कोण कोण लागतं ते. ठीक आहे, चला पुढे आता खऱ्या अर्थानं आता तुम्हाला मला प्रकरण शिकवायचं या हो काय. हे काय माहिती आहे का, हे आहे एकमेकांमध्ये रूपांतर करण्याची, त्यातली बरीचशी एकक तुम्हाला माहित नाहीत. काय मला म्हणा, मीटर माहिती आहे, लिटर माहिती आहे, ग्रॅम माहिती आहे, पण मला डेसी माहित नाही ना. त्या डेसीला तीन नाव आहेत, डेसी मीटर पण म्हणायचं, डेसी लिटर पण म्हणायचं, डेसी ग्रॅम पण म्हणायचं. हा चार्ट एकट्याचा नाही, हा तिघा जणांचा चार्ट आहे. जर तुम्ही सेंटी म्हटला तर सेंटीमीटर आहे, सेंटीलिटर आहे, सेंटीग्रॅम आहे. किंवा किलो म्हटला तर हा किलोमीटर आहे, किलो लिटर आहे आणि किलोग्रॅम आहे. असं तिघांसाठी हा चार्ट आहे.
एकट्याचा चार्ट नाही, मला याचं एकमेकामध्ये रूपांतर रूपांतर काय आहे तर आपण या मला एक सांगा, हा चार्ट पाठ असल्याशिवाय मला हे प्रकरण नाही. चार्ट पाठ कसा करायचा आहे, ज्याला वाटतंय मला असाच पाठ करायचा आहे असाच पाठ करा. मराठी मधला मीटर लिटर ग्रॅम मध्ये का मी काय म्हणतोय कसं लिहून घ्यायचा, मीटर लिटर ग्रॅम मध्ये आणि या बाजूला डेसी बघा रे, डेसिमीटर किंवा डेसिलिटर, डेसी सेंटी आणि मिली उजव्या हाताला आणि डाव्या हाताला काय बघा बर, डेक्का डेक्का बर का, हेक्टो आणि किलो. हा डेक्का बर का, हेक्टो किलो, डेसी सेंटी मिली असा आहे. आणि असा चार्ट पाठ पाहिजे आणि नसेल पाठ तर इंग्रजीतनं पाठ करा. कसा कसं सांगितलंय मी, मध्ये असतं मला ग म्हणजे काय, मीटर का मीटर लिटर आणि ग्रॅम. मला ग एक पोरगी काय म्हणते, काय हे दिलं कळलं का, किलो हेक्टो डेक्का. काय हे दिलं मला ग, डाऊट डाऊटच बघा डाऊटच मला आहे. कळला का बघा, मला ग KHD आणि इकडं DCM आहे. कळतंय का बघा, तुम्ही इंग्रजीतनं पाठ केलं तर चालतंय, मी मराठीतून तुम्हाला दिले. ओके चला आता आता तुम्हाला रूपांतर शिकायचं. ऐका मी काय म्हणतोय, पुढे जाणे आणि मागे जाणे या दोन शब्दावर अख्खं प्रकरण आहे. पुढं म्हणजे या बाजूला बरं का, पुढं जाणं आणि माग जाणं याच्या अख्खं प्रकरण आहे. यावर समजा मी असं म्हणतोय 3 मीटर बरोबर किती सेंटीमीटर, असा मी तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर तुम्ही काय करणार आहे, जे दिलंय त्याच्याकडे लक्ष द्यायचं. मीटर तुम्ही सांगा मीटर कुठं दिलाय, मधी. बाळांनो मीटर दिलाय मधी आणि त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारलाय सेंटीमीटर. तुम्ही सांगा मीटरचं सेंटीमीटर मध्ये करायचंय बघा बर, मीटरचं सेंटीमीटर मध्ये करताना तुम्ही किती घर पुढे चाललाय बघा बर, मीटरच्या पुढं 1 आणि 1 2 घर पुढे चाललाय म्हणून दिलेल्या अंकावर 2 शून्य मांडा, संपलं उत्तर. कळलं का सांग, म्हणजे पुढं जाताना जेवढे घर आहेत तेवढे शून्य वाढवायचे, संपलं. कुठं नाही कळलं सांग, पुढं जाताना जेवढे शून्य तेवढे शून्य वाढवायचं. पण समजा मी असं म्हणतोय 12 डेक्काग्रॅम बरोबर किती मिलीग्रॅम. तर ऐका, जे दिलंय ते कोण आहे रे, डेक्का. मला सांगा तुम्ही डेक्का जवळ जावा बघा, डेक्का इथं, डेक्का पासून मिलीकडे जायचंय. सांगा डेक्काच्या पुढे किती घर आहेत, 1 2 3 4, 1 2 3 4, मग त्याच्यावर 4 शून्य वाढवा, संपलं उत्तर. कुठं नाही कळलं सांगा. आणि मागच राहायचं असेल बघा, आता मी काय म्हणतोय, बघा रे, मी तुम्हाला हा प्रश्न दिलाय 375 ग्रॅम. जावा बरं ग्रॅम जवळ, ग्रॅम का मध्ये आहे, ग्रॅम वरून बघा ग्रॅम इथं आहे बरं का, ग्रॅम वरून हेक्टोकडे जायचं. ग्रॅमच्या माग आला का नाही, माग किती घर माग आलाय, 2 घर, 1 आणि 1 2, या 2 घर माग. आता माग येताना शून्य द्यायचं नाही तर पॉइंट वाढवायचा,
या 2 घर द्या, ते 2 घर सोडून पॉइंट दिला 3.75 पाठीमागनं संपलं उत्तर. कुठं नाही कळलं सांगा. ते माग येताना काय देणं पॉइंट आणि पुढं जाताना काय देणं 0. संपलं प्रकरण. कळलं का सांगा. परत एकदा सांगा मला इंग्लिश मध्ये सांगा. मला ग काय हे दिलं डाऊटच मला आहे. काय हे दिलं मला ग डाऊटच मला आहे. मला म्हणजे मिली बर का. कळतंय का बघा. ठीक आहे. आता आपण पहिला प्रकार शिकतो यातला पुढं जाताना, पण त्याच्यात दशांश चिन्ह नसणार बर का. पहिल्या दशांश चिन्ह नाही. अशा वेळी काय करायचं, तर पुढच्या स्थानाकडे जर जायचं असेल, पुढच्या स्थानाकडं, तर जेवढं स्थान पुढे जायचं आहे तेवढं काय द्यायचं 0. म्हणजे पुढे जाताना 0 देणं हे लिहून घ्या. याच्यासाठी काय दिलं आणि काय विचारलं याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचंय बरं का. त्यांनी सांगितले 3 मीटर मध्ये किती मिलीमीटर असतात सांगा. 3 मीटर बघा, 1 मीटर म्हणजे एवढा असतो ना, पण त्यात 100 सेमी असतात. त्यांनी कुठे सेमी विचारले तेव्हा. तुम्ही हे उदाहरण सोडवण्यासाठी तुम्हाला चार्टचीच गरज आहे. या बरं आता त्यांनी दिलाय मीटर आणि बाळांनो त्यांनी सांगितलंय मिलीमीटर मध्ये जावा. ऐका, हा चार्ट पाहिजे का तुमचा चार्ट पाहिजे बघा बरं. काय हे दिलं मला ग डाऊटच मला आहे. सांगा आता चला. मीटरचं मिली मग का मीटर इथं आहे. मीटरचं मिली मध्ये करायचं. या मीटरचं मिली मध्ये करायचंय. 1 2 3 3 घर पुढे चाललाय ना, वाढवा 3 0 त्याच्या संपलं उत्तर. कुठं नाही कळलं सांगा. इथं बघा आपलं मीटरचं मिली मध्ये करायचं. या 1 2 3 आला की 3 घर पुढं दिलं की 0. कुठं नाही कळलं सांगा. ठीक आहे. इथं 15 किलोग्रॅम त्याचं डेसी मध्ये पाहिजे बघा. काय हे दिलं मला ग डाऊटच मला आहे. चढवा सांगा आता काय करणार. किलोग्रॅम बघा किलो इथं आहे. किलोग्रॅमचं डेसी बघा रे डेसी इथं आहे. सॉरी नाही रे अलीकडे जरा. डेसी कुठे बघा किलोचा का डेसी इथं आला. तुम्हीच सांगा किती घर पुढे आहे. 1 2 3 आणि 1 4 4 घर पुढे आहे का वर बघा. किलोचा डेसी बघा 1 2 3 4 पाठवा त्याच्यावर 4 0 पुढे जातोय म्हणून संपलं उत्तर. कुठं नाही कळलं सांगा. बरोबर ना. परत या हेक्टोचा सेंटी. चला घ्या लिहून. ठीक आहे चला काय करणार बघा. हेक्टो म्हणजे एच. हेक्टो म्हणजे एच ना. एच वरनं सेंटीकडे जायचंय बघा. एच वरनं सेंटीकडे जायचंय. तुम्ही पुढं गेला बघा किती घर गेला. 1 2 3 आणि 4 4 घर पुढं म्हणून त्याच्यावर 4 0 वाढवा. संपलं उत्तर. कुठं नाही कळलं सांगा. किसको नाही कलिया. आणि यात बघा हेक्टोचा सेंटी बघा बर. हेक्टो वरनं 1 2 3 4 आला की 4 0. परत या डेक्का. डेक्काच लिटर मध्ये द्या आपलं. चला काय हे दिलं मला ग डाऊटच मला आहे. या डेक्का कुठे बघा. बघा इथं डी. डेक्कावरनं लिटर मध्ये ऐका. डेक्कावरनं लिटर. लिटर इथंच आहे की रे पुढे लगेच. म्हणजे एकच घर पुढे जायचंय का नाही. वाढवा की 1 0. पहिला 120 आणि अजून 1 0 वाढला.
कुठं नाही कळलं सांगा. डाऊट आहे का काय? डाऊटच नाही आता पाहिजे हा. पुढे जाताना शून्य वाढवायचं. या आता बाळांनो मी दशांश चिन्ह ऑलरेडी उदाहरणात देणार आहे, पॉइंटच देणार आहे. मग कसं सोडवायचं ते आपण बघूया. यावर काय सांगितलं बघा, एका लिटरचं लिटर मध्ये करायचं. मग तुम्ही सांगा आता वर बघा बर, एका इथं आहे, एकाचा लिटर मध्ये करायचा. तुम्ही सांगा किती घर पुढे गेलाय? एकच घर. तुम्हाला आता शून्य नाही वाढवायचं, पण पॉइंट आलाय. अशा वेळी त्या पॉइंटला एक घर पुढे न्या. बघा बर, हा पॉइंट एक घर पुढे आला, कुठे जाईल सांगा? 45.6 हेच असेल. वर 4 टाइम मला दिसते, तिकडे शॉर्टकट लिहिणार आहे काय. एकाचा लिटर घर पुढे आला, हा बघा बर, देसीचा मिली मध्ये. मी आता लिहून घेतो. काय हे मला ग गावठच मला आहे. सांगा चला, देसी कुठे बघा, सगळ्याला माहिती आहे हा देसी असतो बरं का. देसी वरनं मिलीकड जायचंय बघा रे. मग देसीकडनं मिलीकड जायचंय, एक आणि एक दोन, दोन घर जायचे. तुम्हाला तो पॉइंट दोन घर पुढे न्यायचा आहे. हे फसू नका, 15.6 आहे. तुम्हीच सांगा रे, दोन घर पुढे नेण्यासाठी एकच घर आहे म्हणल्या, एक घर कमी पडलं का नाही, वाढवायचं शून्य. जाऊ द्या पुढे आता. मग 1560 हे तुमचं घर कमी पडलं की शून्य वाढवायचं, संपलं. परत या, 0.7 किलोग्रॅम आणि विचारलाय ग्रॅम मध्ये. सांगा चला आता, काय मला ग गावठच मला आहे. सांगा चला, काय करणार आहे, काय करणार आहे सांगा. किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये करायचंय. तुम्ही सांगा, किलोग्रॅमचा ग्रॅम मध्ये करायचा का? इथं एक दोन तीन घर पुढे जायचंय का नाही, त्यात या. किलोग्रॅमचा का ग्रॅम इथं आलाय. ग्रॅम मध्ये करण्यासाठी एक दोन तीन, तीन घर पुढे जायचे. आता त्या पॉइंटला घर पुढे न्यायचं. बघा बरं इथं येईल का? तर काय आले, 0095 आणि पॉइंट बघा. पण अंकाच्या अलीकडचं विसरायचा आणि पॉइंट पण विसरायचा, कारण पॉइंटच्या पुढे कोणच नाही ना, म्हणजे तुमचं उत्तर 95 येणार. विसरायचं आणि पॉइंट पण विसरायचा, कारण पॉइंटच्या पुढे काय नाही म्हणून. नाही कळत, बरोबर ना? आता बाळांनो दोन प्रकार आपण शिकलो पुढे जाण्याचं, अर्ध प्रकरण संपलं. आता दोन उदाहरणं शिकलं की प्रकरण संपते. आता माग यायचं, माग. आता माग यायचं, 3567 मीटर आहे. तर त्याचं हेक्टो मध्ये करायचं. हेक्टो मध्ये रूपांतर करण्यासाठी या चार्ट, काय हे दिलं मला ग गावठच मला आहे. सांगा आता चला, मीटर कुठे आहे बघा, मीटरचं हेक्टो हो का, मीटर इथं आहे. मीटरचं हेक्टो करायचं हो का इथं, म्हणजे मीटरच्या माग, मीटरच्या माग किती ने रे, दोन ने, दोन ने माग यायचे. या दोन घरून द्या पॉइंट, इथं आला तर काय 35.67 संपलं. सोपं आहे, काय नाही सोपं. 96 डेसिलिटर.
मला सांगा डेसी कुठे आहे बघा. डेसीचं रूपांतर हेक्टो मध्ये करायचं का. माग यायचे माग. पण आपण आपला शॉर्टकट वापरू ना. काय हे दिलं मला ग डाऊटच मला आहे. देसी कुठे बघा इथं. हा देसी आहे बरं का. देसीच तुम्हाला हेक्टो मध्ये करायचं. देसीच हेक्टो म्हणजे माग आला तीन बघा बरं. 1 2 3 या 3 घर माग 3 घर माग येऊन पॉईंट द्यायचा आहे इथं. अलीकडे काहीच नाही म्हणजे 0. तर काय सांगा बरं. 4.407 काहीच नाही म्हणजे पॉईंट द्यायचा असतो ना. द्यायचा असतो ना. ठीक आहे. परत रूपांतर सेंटीचं डेका का सेंटीचं डेकात करायचंय. 1 2 3 घर माग. पण आपण आपला शॉर्टकट लिहूया बघा. 3 घर येतात का. काय हे दिलं मला ग डाऊटच मला आहे. सेंटी कुठे का इथं. सेंटीचं डेक्कामध्ये करायचंय. सेंटीचं डेक्का का इथं आला. हा डेक्का आहे बरं का. आणि हा डेसी असतो या. त्या माग 1 2 3 3 घर माग या. आता या पाचावर 3 घर माग यायचे. घर कमी पडली की आपण 0 घेतो ना. खबर झाली का. 3 घर हा पॉइंट या 0 संपलो. नाही कळत. किलीचं हेक्टो करायचं. किलीचं हेक्टो मध्ये ना. या बरं मग. काय मला ग डाऊटच मला आहे. सांगा चला काय करणार. पिली हो का शेवट. पिलीचं पार हेक्टो मध्ये करायचं. पिलीचं हेक्टो करताना बघा बरं किती घर माग आलाय. 1 2 3 4 5. मला या 45 मध्ये 5 घर मागे यायचे. 2 4 5 पॉइंट देऊन अलीकडे 0 घ्यायचा. पुन्हा ही कली या. ठीक आहे. आता बाळांनो ऑलरेडी त्या दशांश चिन्ह आहे. ऑलरेडी आहे. तर माग कसं येते ते बघा. त्या पॉइंटलाच घेऊन माग यायचं बरं का. चौथं उदाहरण चालू झालं बरं का. आपण 4 प्रकार शिकतोय. बेसिक एक्का बघा रे. काय हे दिलं मला ग डाऊटच मला आहे. सांगा चला. काय करणार. देसीच डेक्का हो का. देसीच डेक्का आला का माग. 3 2 ने या 2 ने माग 2 घराने माग यायचे. पण त्यात ऑलरेडी पॉइंट आलाय. त्यालाच 2 घर अलीकडे आणा बरं. बघा बघ येत आहे का. पॉइंट 568. त्यालाच 2 घर अलीकडे आणला. नाही कळलं. ऍप मध्ये हा व्हिडिओ बराचसा मोठा आहे. मी 6 व्हिडिओ याच्या ऍप मध्ये 1 तासाचे टाकले या. ऍप घेतले माहिती आहे. भरपूर उदाहरणाची प्रॅक्टिस सांगा. सेंटीग्रॅम आहे. सेंटीचं ग्रॅम मध्ये करायचं. तुम्हीच मला सांगा आता. काय हे दिलं मला ग डाऊटच मला आहे. काय करणार. सेंटीचं ग्रॅम मध्ये करायचंय. कुठे आहे सेंटी बघा. सेंटीचं ग्रॅम मध्ये करायचंय. 2 घर माग बघा बरं आहे का. सेंटीचं
ग्रॅम इथं आला, एक 2, त्या 2 घर माग 14.6 ऑलरेडी दिलाय, त्या पॉइंटला अजून 2 घर माग आणा, तर काय रे तो पॉइंट 0.84 काय एक्का लिटर एक्का. चला आपण लिहून घेऊया बर, काय हे मला ग डाऊटच मला आहे. काय करणार सांगा, काय करणार सांगा. एक्काच किलो, मला सांगा एक्काच किलो मध्ये करायचंय, माग यायचंय किती घर माग यायचंय रे? 2 घर माग येण्यासाठी त्या पॉइंटला मला 2 घर माग आणायचं आहे. हे एक आणि हे एक, अशी 2 घरं घ्या, मग पॉइंट द्या. या 2 घर माग मग 0 पॉइंट काय रे 0084. मागायचं म्हटलं की मागायचे पॉइंट द्यायचा, त्या पॉइंटला धरून मागायचं. काय लिटरचं हेक्टो मध्ये करायचं. चला लिटरचं हेक्टो मध्ये करण्यासाठी काय हे दिलं मला ग डाऊटच मला आहे. सांगा लिटरचं रूपांतर हेक्टो, हो का लिटर इथं आहे बघा, इथं लिटरचं हेक्टो मध्ये करायचं. तुम्ही सांगा घर माग आलाय 2 घर, या पॉइंटला घेऊन 2 घर माग इथं तर आलं 0.1000 काय हे तुमचं. अशा प्रकारे आज पहिला व्हिडिओ तुमच्यासाठी घेतलाय, त्यात बघा मी तुम्हाला फक्त 4 उदाहरणं शिकवलेत. या तुम्हाला वाटतं मी लय घेतलंय, लय नाही घेतलेलं, 4च उदाहरणं, पुढे जायची 2 आणि माग जायची 2, संपलं प्रकरण. आता ही 4ही उदाहरणाची एकदा प्रॅक्टिस घेऊया आणि आपण पास करूया. या तुम्हाला 4ही उदाहरणं पटवून देऊ द्या. 25 ग्रॅम बरोबर मिलीग्रॅम. एक उदाहरण मी तुम्हाला शिकवले, फक्त 4 शिकवले. ती दुसरा 3.21 किलोमीटर बरोबर डेसिमीटर. 2 झाल्या. ऐका आता 34 मिलीग्रॅम बरोबर ग्रॅम. 12.7 सेंटीमीटर बरोबर हेक्टोमीटर. आज मी तुम्हाला फक्त 4 उदाहरणं शिकवतो एवढी, तर मग अख्खा व्हिडिओ न बघता एवढं बघितलं तरी चालणार आहे. आणि सगळे मेरिट आहे बरं का, अख्ख्या महाराष्ट्राला हे प्रकरण अवघड जातं. आज मी हे प्रकरण या 4च उदाहरणावर अख्खं प्रकरण अवलंबून आहे. अख्खं म्हणतो काय तुम्हाला माहितीये, हे रूपांतर करण्यासाठी मला एक चार्ट माहित पाहिजे. एका पोरीनं दुसऱ्या पोरीला काहीतरी दिलं की तिला सांगते या काय हे मला ग डाऊटच मला आहे. चला आता आता खऱ्या अर्थाने रूपांतर करायचं बघा बर, ग्रॅमचं मिली करायचं. सांगा ग्रॅमचं मिली करताना बघा ग्रॅम या मधल्या लाईनला आहे, मधल्या लाईन वरनं मिलीकडे जायचं.
मधल्या लाईन कडने मिलीकडे जायचंय म्हणजे पुढे जायचा प्रकार आला. किती घर? 1 2 3 म्हणजे तुम्हाला 3 घर पुढे जायचे या. त्या 25 वर वाढवा. पुढे जायचंय म्हणजे की 0 वाढवायचं. एक उदाहरण संपलं बघा. बघा दुसरं किलोमीटर दिलाय आणि डेसी मध्ये जायचंय. ऐका किलोमीटर का येत आहे आणि डेसी हा असतो बरं का, हा डेक्का असतो. डेसी मध्ये जायचंय. तुम्हीच सांगा किती घर पुढे चाललाय? 1 2 3 आणि 4. 4 घर पुढे चाललाय तर तुम्हाला त्या पॉइंटला 4 घर पुढे न्यायचं आहे. पण ऑलरेडी 2 घर आहेत ना, अजून 2 घर कमी पडले. मग हा पॉइंट इथं येणार आहे. तर काय सांगा बरं? 32,100. तो पॉइंट द्यायची काहीच गरज नाही. काय कळलं सांगा? हे 2 उदाहरणं कसली पुढे जायची, बरोबर ना? आता या बघा. आता पुढची 2 उदाहरणं कसली आहेत बघा. आता मिलीग्रॅम दिलाय आणि ग्रॅम मध्ये जायचंय. मीच मला सांगा आता मिलीग्रॅम कुठे बघा. मिलीग्रॅमचं कशात करायचंय? ग्रॅम मध्ये का इथं आणायचं. मिलीचं ग्रॅम मध्ये करायचंय. 1 2 3 पण 3 घर माग आला ना, माग येताना पॉइंट द्यायचा. सांगा त्या 34 वर 3 घर माग या. 1 2 त्या अलीकडचा 0 पॉइंट आणि 0 संपलं. शेवटचे सेंटीमीटर दिलाय, हेक्टो करायचंय. सेंटीचा हेक्टो करायचाय म्हणजे माग यायचंय. किती घर? 1 4. 4 घर माग यायचंय पण ऑलरेडी पॉइंट आलाय ना, त्यालाच घेऊन 4 घर माग या. 2 3 आणि 4 त्या पॉइंट इथं आलं. तो पॉइंट 000127. संपलं की प्रकरण. हे बांधनो अशा प्रकारे मला आज आपण या नावाच्या प्रकरणामधला रूपांतर करण्याचा महत्वाचा प्रकार शिकायलाय. पुढे जाणं आणि मागे जाणं एकमेव पर्याय आहे. चार्ट पाठ असणं, बाकीचं काय सगळ्यात महत्वाचं नाही. बाकीचं तुम्हाला येते सगळं. परत येते जाता जाता मला तो चार्ट सांगा बरं. चला एक पूर्वी काय म्हणते या, काय हे दिलं मला ग डाऊटच, डाऊटच मला आहे. संपलं. ओके पण आजच्या पुरते परत एखादा नवीन व्हिडिओ घेऊन आपण येऊया. जे विद्यार्थी नवीन आहेत अशा विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ पाठवा, लाईक करा. जे विद्यार्थ्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. येणाऱ्या काळामध्ये आपण तुम्हाला डेलीचं लाईव्ह देणार आहे. ए टू झेड प्रत्येक प्रकरण आपण लाईव्ह मध्ये तुम्हाला देणारच आहे. ज्यांनी ऍप घेतले ते विद्यार्थी ऍप मध्ये पाहतायत. त्यांनी परिस्थिती नसल्यामुळे ऍप घेतले नाही त्यांना आपण लाईव्ह मध्ये देऊया. पण भरती तशी निघल त्याच वेळेस आपण लाईव्ह देणार आहे. तोपर्यंत फक्त युट्यूब बघा. कमेंट करा व्हिडिओ कसे वाटतात ते. आजचा मापनाचा जो व्हिडिओ आहे त्याला जास्तीत जास्त कमेंट करा. आणि अजून काय बदल करत असेल तरी मला सांगा. जर कमेंट तुमच्या आल्या तर तुम्हाला याच्या पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतो. ओके तर आजच्या व्हिडिओ परत भेटूया.